नमस्कार. नमस्कार. माझे नाव सतीश नारायण शिळ, राहणार गोंडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मी मागच्या वर्षी ह्या डाळिंबाच्या माझ्या 500 प्लॉट आहे, 500 प्लॅन्ट आहे. याला सुद्धा मी मागच्या वर्षी सोनम हे औषध वापरलं होतं. त्यामुळे मागच्या वर्षी सुद्धा माझ्या या डाळिंबावर अजिबात कुठेही प्रकार तेल दिसला नाही. त्याच पद्धतीने याही वर्षी मी बहार धरल्यापासून माझं 26 जानेवारीचं पाणी आहे. या पहिल्या पाण्यापासून इथ्रेलपासून याचा सोनमचे हात चालू आहेत. त्यामुळे माझ्या बागेत कुठेही तेले आढळून येत नाही. आणि इतरांनी सुद्धा भरपूर जणांनी वापरलं, त्यांचासुद्धा रिझल्ट चांगला आलेला आहे. असाच सगळ्यांनी सोनम वापरावं आणि तेलमुक्त बाग आपला करावा, एवढंच मी शेतकऱ्याला सांगतो. धन्यवाद. बरं, अजून थोडी जरा माहिती सांगत राहा. आपण जर मागच्या वर्षी आम्ही तुमच्याकडे भेट दिली ती, तेव्हा बागेत डाळिंब नव्हतं. आपण तेव्हा भेट दिली ती, फक्त हार्वेस्टिंग झाल्यानंतर भेट झाली. हार्वेस्टिंग भेट झाली ती. ह्यांचा एक व्हिडिओ बनल्यामुळे ह्यांच्या भागातून आम्हाला एवढा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. आपलं पण नाव सांगा की. मी शेजूळ योगेश, राहणार गोंडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मी पण माझ्या वैयक्तिक घरच्या प्लॉटमध्ये पण मागच्या वर्षी मला तेलकटचा खूप प्रादुर्भाव आढळला होता. प्लॉटमध्ये जवळपास 40% माझा प्लॉट खराब झाला होता. पण यंदा सोनूमच्या वापरामुळं केदार क्रॉप सायन्स लिमिटेड कंपनीचं जे सोनूम येतं त्याच्या वापरामुळे यावर्षी माझं 1 कॅरेट सुद्धा तेलाने खराब नाही झालं. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे मला या सोनूम औषधाचा रिझल्ट आलाय. आणि आमचे जे देव आहेत यांनी 3 वर्षापासून सलग वापरतायत. मागच्या वर्षी वापरा म्हटले, मी वापरलं नाही, पण माझा खूप मोठा लॉस झाला. या वर्षी त्यांच्या आग्रह खातर मी सोनूम औषधाचा वापर केल्याने अतिशय चांगल्या प्रकारे मला रिझल्ट आला आणि माझा म्हणजे 99% प्लॉट सक्सेस झाला. बरं, गेल्या वर्षी तेलकटमुळे आपलं बागेत किती डाळिंब फुटून गेलं? जवळपास 40% नुकसान झालं. तर 60% प्लॉट माझा फक्त मार्केटला गेला होता. आपण तुमच्या पण प्लॉटला आपण भेट देणार आहे, तिथं पण अभिप्राय घेणार आहे. परी देवाभाऊ सुळान का शूळ आहे. शूळ तुमचं गाव गोंडेगाव ना? गोंडेगाव, नेवासा तालुक्यातील गोंडेगाव, अहमदनगर जिल्हा. नेवासामधून कुठल्या रोडला आहे तुमचं प्लॉट? नेवासा फाटा ते दहेगाव रोडला, गोंडेगाव चौफुल्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर. त्यांचा एक मागीला एक वर्षाचा एक बाग माल नसताना एक 20 टन माल गेलता का? 18 टन? 20 टन गेलता. त्या टायमिंगचा एक अभिप्राय व्हिडिओ आहे. मग इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना एक ह्यांचा अभिप्राय व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकऱ्यांनी एक विश्वास ठेवून इथल्या लोकांनी औषध वापरलं. हे आपलं औषध केव्हापासून तुम्ही वापरले, काय कसं वापरलंय सांगाय जरा. पहिल्या पाण्यापासून वापरतोय, इथरेलपासून. इथरेलपासून दर 8 दिवसाला 10 ml 100 लिटरला घ्यायचं. म्हणजे घ्यायचं, विसरायचं नाही. ते बुरशीनाशक मध्ये चालतं, कीटकनाशक मध्ये पण चालतं. त्याला काही अडचण नाही. आता झाडावर किती माल निघते, म्हणजे लोडिंग किती केजी? 30 किलो. आता झाडं बऱ्याच दिवस झाली, त्याच्यामुळे जास्त लोड नाही. झाडाचं वय जास्त आहे. वय जास्त. किती वय झाडायची? 15, 16, 17 वर्षी झाड. 16-17 वर्षी झाडायची. चालते. आपण तुमचा एक मोबाईल नंबर पण सांगा की, कसं शेतकऱ्यांना जर इतर शेतकऱ्यांना जर तुमच्या लगतच्या शेतकऱ्यांना जर. माझा मोबाईल नंबर आहे 9921227142. जर ह्यांच्या जर लगतच्या शेतकरी जर कोण असतील ना, तर ह्यांना जर भेटायचं म्हटलं जवळचे. माझा पहिला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे स्पष्ट. पण आता ह्या नवीन लोक व्हिडिओ बघतील ना, त्यांच्यासाठी माहित होत जाईल. तेव्हा बागेत माल नव्हता. आपलं कसं आहे माहित आहे का, माल पक्वच्या अवस्थेला व्हिडिओ आहे पूर्ण. पण त्या टायमिंगला आम्ही आलतो, ह्या टायमिंग इकडच्या भागात. आता यांनी वापरलं होतं, रिझल्ट चांगला आहे म्हणल्यानंतर ते आपलं मागील वर्षी वापरायचं तेलकट किती बागत होतं आपल्या? किती येत होतं? नाही, नव्हतं ते नव्हतं. त्याच्या अगोदरच्या वर्षी काही तेलकट येत होतं बागत? 5% होतं. आता काहीच येत नाही ना? नाही, आता काहीच नाही. मग हे पण महत्वाचं आहे शेतकऱ्यांना. आता त्या आपले मित्र योगेश यांनी पण सांगितलं, रिझल्ट मागच्या वर्षी 40% फेल होतं. आणि यांच्या बागेत बघितलं तर भरपूर आता माल आहे. बागेतलं पण आम्ही शूटिंग दाखवू तुम्हाला, अभिप्राय पण त्यांचं दाखवू. म्हणजे शेतकऱ्यांनी माल आउटपुट काय भेटतं, नाही तर तेलानं वाढत चालला का नुकसान भरपूर होतं. आता ह्यांचं मित्र आहेत, काल आम्ही आपण श्रीरामपूर रोडला कुठलं गेलेलो, त्यांच्या लोखंडेचं. तर त्यांनी सांगितलं किती झाड त्यांच्याकडचे? जवळपास 1700 झाड आहेत त्यांच्याकडे. त्यांनी 20 टन गेल्या वर्षी तेलकटमुळे फेकून दिलता माल. म्हणजे त्यांच्या बागेतही आपण काल अभिप्राय घेतलेला आहे. तर त्यांच्या बागेतला पण एकदम पूर्णपणे तेलकट ट्रेकवर आहे. बाग काल 10 टन कटिंग असताना आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तिथला. मी पण जातो जरा. नमस्कार शेतकरी मित्रांनो,
डाळिंबावर तेल्या नियंत्रण म्हणलं का सोनम हे औषध पहिल्यांदा तुम्हाला आठवण काढावी लागेल त्या सोनम औषधाची. कारण सोनम ह्या औषधाशिवाय आता तेल्याला पर्याय राहिला नाही. कारण कुठलीही औषध वापरा, कॉपरयुक्त औषध वापरा किंवा कंटेन कासुमायसिन कंटेन असणारी फॅरिडामायसिन बायोमायसिन ह्या कंटेननं तेल्या रिकवर होत नाही. तुम्हाला एक सांगाय म्हणजे किंवा कॉपरयुक्त औषध तेल्या रिकवर होत नाही. कारण आमच्याही बागा पहिले 5-7 हजार झाड होती, मरमळ कमी झाली ती. तर त्या टायमिंगला माल तोडून टाकणे, बादल्या तेलकट आला बाग तोडून टाकणे, राहिलेला आपल्या हातात काय राहील ते शेवटचं हा पर्याय होता. परंतु सोनम औषधात जेव्हा सक्सेस झालं ते आमच्या स्वतः प्लॉटवर ट्रायल झाल्या. त्यानंतर ज्या झाडात 5 किलो तेलकट माल निघत होता त्या झाडात 40-40 किलो माल निघाला. 5-7 वर्ष त्या झाडात 5 किलो 4 किलो राहील ती माल आपला म्हणायचा आपण, अशा पद्धतीनं माल निघत होता. त्यानंतर मग आपल्याला प्रत्येक भागात आम्ही शेतकरी आमच्या बागांना भेटी दिल्या. संपूर्ण महाराष्ट्रात सांगोला तालुका केदार कंपनीचं प्रोडक्शन युनिट सांगोला, सोनम औषधाचं प्रोडक्शन युनिट सांगोला इथे आहे. तिथं सगळे प्लॉट बघायला, डेमो प्लॉट बघायला बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यातून शेतकरी येऊ लागले. त्यानंतर मग प्रसार सगळी ज्याला जे नवीन नाविन्यात स्वीकार करतात अशा शेतकऱ्यांपर्यंत सोनम औषध वापरलं. म्हणजे त्यांनी आता 3 वर्ष माहीत झाली यांना. म्हणजे हे नवीन शेतकरी खरंच कोण एवढी सांगतील म्हणजे काय तर बघूया प्रयोग करून. पैसे एखादा म्हणते काय फेल होईल किंवा काय होईल असं विचार करणं काय शेतकरी असते ते सांगते तेवढं तर एकदा बघूया. पण परंतु काय बरेच आपल्या कंपनीचे व्हिडिओ पारदर्शक असल्यामुळे आणि माहिती आपलं प्रत्येक व्हिडिओमध्ये सोनम केदार इंडिया युट्यूब चॅनलवर 100पेक्षा जास्त अभिप्राय व्हिडिओ आहेत. अभिप्राय व्हिडिओ वाढतच चाललेत. आता माग 50-60 होता, आता 100च्या वर गेले. तर शेतकऱ्यांचं गाव आहे, नाव आहे, मोबाईल आहे, सगळा पत्ता आहे, ते व्हिडिओ पहा आणि मग तुम्हाला आपोआप खात्री येईल की 100 लोक सांगितली तर आणि 4-2 लोक सांगणं आणि पत्त्या सगळं सांगणं म्हणजे ही पण काही साधी सोपी गोष्ट नाही तेल्यानियंत्रण करताना. आणि अभिप्राय व्हिडिओ हा क्वचित आम्ही कुठं तर एखादा बनतोय, 1000 शेतकऱ्यांनी वापरत तर कुठं तर 1-2 व्हिडिओ बनतात. मग त्यामुळे भरपूर 95% जास्त शेतकरी समाधानी येतं. ज्यानं समाधानी म्हणजे काय 5% शेतकऱ्या दुर्लक्ष असतं, टायमिंगला न वापरणं असं पण काय प्रकार असतात. मग त्यामुळे जे टायमिंगला वापरते चांगले टायमिंगला कंपनीचं रूलनुसार जसं फॉलो करते, माहितीपत्र दिलं नसतं तर तेल्यानियंत्रण होण्यास काही अडचण येत नाही. आता ह्यांनी सांगितलेला मोबाईल पत्ता ह्यांचा व्हिडिओ आहे, त्यांना भरपूर ह्यांनी आता मदत केली लोकांना. बऱ्याच व्हिडिओ त्यांनी सांगितलं, प्रत्येक शेतकऱ्याला आलं माहिती समजावून सांगितली. केदार कंपनीचं मार्केटिंग हे शेतकऱ्यांनी केलेलं आहे. मार्केटिंगला केदार कंपनीत माणसं नाही ती, तर शेतकऱ्याला माल फुटण्यापासून 10 लाख 20 लाखाचं वाचल्यानंतर शेतकऱ्याला सांगा म्हणून सांगायला लागत नाही. म्हणजे बऱ्याच जणांचं तेल्यामुळे भरपूर नुकसान होतं ते वाचल्यानंतर. त्यामुळे कंपनी शेतकऱ्यांनी मार्केटिंग सोनमचं औषध केलेलं आहे. आणि आपण बागेतला थोडा माल दाखवत जाऊ जरा. बाग ह्यांची पडली होती वाऱ्यामुळे, माल गेल्या वर्षी पडली ना, 2-3 वर्षापूर्वी पडली होती. तर आपण बागेतलं पण थोडं जरा माल किती आहे ह्याचं जरा शूटिंग दाखवत राहू. बरं झाडाचं वय हो का, ही झाडं पडली होती त्यांनी सांगितलं होतं. झाडं उभा केली तिला काट्या लावून, अशी पद्धतीने झाडं पडली होती. तरी झाडाचं वय जास्त झालंय, झाडं कोळ झालेली आहे ती, तरी झाडात चांगल्या पद्धतीने माल लकडलेला आहे. अजून मालाला थोडं टायमिंग आहे, जरा एक महिन्या पण टायमिंग आहे, 3 आठवड्या टायमिंग आहे. लाल व्हायला लागलाय माल. नंबर पाठवतात ते पाठी म्हणून कंटिन्यू वापरत राहावा सोनम औषध. त्याला पुढून येतं पावसाळ्यात आठवड्याला वापरत राहावा. धन्यवाद.